सोयगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यालय, इमारत, संरक्षण भिंत, व्यापार संकुल, सिमेंट रस्ता, प्रवेशद्वार अशा जवळपास 3,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच शेंदुर्णी सोयगाव हळदा रस्ता 3,50,00,000 तर सोयगाव वरखेडी बुद्रुक रस्ता 75,00,000 या कामाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले। कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर असून त्याच्या पवित्र जपण्याकरिता संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव व रोख रक्कम देण्यासह त्यांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजन केले पाहिजे असे मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयगाव तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला। सोयगाव उपबाजारात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली। आयुष्यात कधीच विकास कामे केली नाही ते लोक रस्ता कामाच्या भूमिपूजनाला विरोध करतात। आंदोलन कुठं करावं याचं देखील भान काही लोकांना नाही। मी जर चुकून पराभूत झालो असतो तर मंजूर रस्त्याचा निधी देखील अशा लोकांना आणता आला नसता अशा शब्दात आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव शेंदुर्णी रस्ता कामाला विरोध करणाऱ्या विरोधकांना टोला लगावत जोरदार समाचार घेतला। या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती राजेंद्र राठोड, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, गट नेता अक्षय काळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।